आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। अवघ्या 24 तासात खुनाचा छडा लावत 2 आरोपीच्या मुसक्या आवळण्यात मराठा पोलिसांना यश आले असून मराठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमटोक पिंपळी रोडवरील शेष शिवारात बुधवारी 10 जून रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विलास चवळी यांनी आपल्या सहकार्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री DS हाके, हदगाव पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम साहेब यांनी घटनास्थळ गाठून पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे पाठवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतिमान करीत गोपनीय माहिती नुसार CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून केलेल्या तपासात अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे शाखा विभाग यांच्या मदतीने मराठा पोलिसांनी खुनाचा छडा लावत 3 पैकी 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार महेश संतोष आनंद वाघ, वय 23 वर्ष, राहणार पोखर्णी नरसिंह, तालुका जिल्हा परभणी असे असून याच आरोपीने मोठ्या चलाकीने लिमटोक पिंगळी रोडवरील शेष शिवारात नेऊन त्यांचा खून केला असून हा खून अनैतिक संबंधातून घडल्याची माहिती आरोपींनी दिली। या घटनेतील आरोपी शंकर बिरगड, राहणार कुरुंदा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, विलास लक्ष्मण आवळे, राहणार टाकळी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ या 2 आरोपीस पकडण्यात यश आले असून तिसरा आरोपी सूरज भजने, राहणार बरडशेवाळा, तालुका हदगाव यांच्या शोधात मराठा पोलीस प्रशासन व स्थानिक गुन्हा शाखा असून मैताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। मैताचे प्रेत विष्णुपुरी नांदेड येथून त्यांच्या कुटुंबियांना स्वाधीन करण्यात आले असून या खुनाचा पुढील तपास मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी साहेब हे करीत आहेत। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार, हदगाव।